सर्वांना नमस्कार. आता तन्वीनं अर्जुननं सांगितलं तरी त्याचंही न ऐकता दरवाजा लॉक केला. म्हणून अर्जुनने खिशातून पिस्तूल काढलं आणि सरळ कुलूप तोडलं. तशी तन्वी घाबरली आणि आर्यनच्या पाठीमागं जाऊन लपली. आणि अर्जुन तिच्याकडे पिस्तूल रोखून म्हणाला, चल समोर ये आणि समोर येऊन तुला काय बोलायचंय ते बोल. आणि आता सगळे घाबरले होते आणि तन्वीसुद्धा घाबरली होती. ती आर्यनच्या पाठीमागून समोर यायला तयारच नव्हती. आणि अर्जुन तिला त्याच रुबाबात आणि त्याच ॲटिट्यूडमध्ये पिस्तूल दाखवून म्हणाला, मी म्हणालो की तनू समोर ये की मी तिथे येऊ. आणि तन्वी कुणालला म्हणाली, कुणाल तू अर्जुनला कूल कर ना, तो तुझं ऐकेल. आणि कुणाल म्हणाला, तन्वी काही वेळापूर्वी तूच मला भांडली होतीस ना त्याची बाजू घेऊन, आणि हाच ॲटिट्यूड आवडतो ना तुला त्याचा, तर मग आता तुझा मिस्टर ॲटिट्यूड तुला मुबारक. चल रिया, आपण झोपायला जाऊया. गुड नाईट अर्जुन, असं कुणाल हसून म्हणाला. आणि अर्जुनला गोड बोलून तिथून सटकला. आणि आता रिया जात नव्हती. या दोघात पुन्हा भांडण लागेल की काय असं तिला भीतीच वाटत होती. आणि रिया आता अर्जुनकडे गेली आणि म्हणाली, दादा ऐक ना. तसा अर्जुन तिला काहीही न बोलू देता म्हणाला, तुझा नवरा इथून गेला ना आणि तो तुला चल म्हणाला तर गुपचूप त्याच्या मागे जायचं. आणि इथे नवऱ्यांचं न ऐकणाऱ्या बायका मला आवडत नाहीत. आणि त्यातलीच ही एक आहे, तन्वी सुभेदार. दरवाजा लावू नको म्हणालं तरी दरवाजा लावून बसलीस ना, म्हणजे माझं ऐकायचं नाही, नवऱ्याचं ऐकायचं नाही. मग आता बघ माझी नवरेगिरी, असं म्हणून त्यानं रियाला बाहेरचा रस्ता दाखवला आणि रिया गुपचूप निघून गेली. आणि आता राहिला फक्त आर्यन. आणि अर्जुन त्यालासुद्धा दरडावून म्हणाला, टायगर तुला वेगळं सांगावं लागेल का, पटकन तुझ्या मागे लपलेल्या त्या छिपकलीला बाहेर काढ आणि तू बाहेर जा. आणि आता छिपकलीचं नाव घेतलं आणि तन्वीनं वाकडं तोंड केलं. आणि आर्यन तन्वीला म्हणाला, मॉम सोड ना मला, डॅड माझ्यावर भडकतील. आणि तन्वी त्याचा टी शर्ट पकडून म्हणायची, नाही आर्यन, कोणीतरी माझ्या बाजूने बोला ना, तो खूप चिडलाय. आर्यन म्हणाला, मॉम तुला म्हणालो होतो ना डॅडशी नीट बोल, त्यांना नाही आवडत असं. आणि आता त्यांचा राग तूच वाढवून ठेवला आणि मला त्यांच्या रागाची शिकार व्हायचं नाही. मी तर त्यांचा छोटू टायगर आहे ना, असं म्हणून तो निघाला. तिनं त्याला पुन्हा पकडलं आणि म्हणाली, नको ना जाऊ आर्यन, नंतर नाहीतर एक काम कर, मी जाते स्वीटीसोबत झोपायला, तू इथे झोप. तसा अर्जुन सोफ्यावर बसला आणि म्हणाला, जास्त वेळ नाही माझ्याकडे आणि ही रूम सोडून तू कुठेही जायचं नाहीस. मला ते चालणार नाही. तुला या घराचे सगळे दरवाजे तोडायचे आहेत का? टायगर, गेट आउट फ्रॉम हिअर. पटकन निघ आणि तुझ्या मॉमला अशी माझ्यासमोर आणून सोड. आणि आज बघतोस तिच्याकडे, दुपारपासून माझ्या डोक्याला हेडॅक करून ठेवला आहे. तुझा पटकन, तुझी बायको तुझी वाट बघते. आणि आता आर्यननं तन्वीच्या हातातून त्याचा टी शर्ट सोडवून घेतला आणि गॉड ब्लेस यू मॉम असं म्हणून निघून गेला. आणि आता अर्जुननं तिच्याकडं रोखून बघितलं आणि तन्वी त्याच्याकडे थोडेसे गाल फुगवून घाबरून उभा होती. वाघीण होती ती सुद्धा, पण आता त्याचा अंदाज घेत होती आणि नक्कीच तो ड्रिंक करून आलाय, तिला माहीत होतं. मग अर्जुननं समोरच्या टीपाईवर त्याचे दोन्ही पाय ठेवले आणि खूप ॲटिट्यूडमध्ये तिला म्हणाला, चल जवळ ये, अशी माझ्या समोर ये. आणि तन्वी गुपचूप त्याच्या समोर आली. आणि अर्जुन म्हणाला, काय म्हणालीस मला तू, गो टू हेल. आपलं लग्न झालं तेव्हाही असंच म्हणाली होतीस, खड्ड्यात जा. तेव्हा मी तुझी काय अवस्था केली होती आठवतं तुला? आणि आता तन्वीला खरंच तो 25 वर्षापूर्वीचा दिवस आठवला. ती त्याला खड्ड्यात जा असं पहिल्यांदाच म्हणाली होती. अर्जुन किती भयंकर चिडला होता आणि त्यानं तर तिची रातो की नींदच खराब करून टाकली होती, कारण त्याच्याशी असं बोललेलं त्याला आवडत नाही. आणि आतासुद्धा ती त्याला खड्ड्यात जा म्हणजेच इंग्लिशमध्ये गो टू हेल म्हणाली. आणि अर्जुन तिला म्हणाला, आठवलं? नक्कीच आठवलं असणार.
कारण तू तितकी स्मार्ट आहेस. आणि मग त्यावेळी मी तुला काय शिक्षा केली होती आणि यापुढे माझ्याशी असं बोलायचं नाही सांगितलं होतं की नाही? मग तू कसं काय विसरलीस? बोल पटकन. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तू सुद्धा मला गो टू हेल म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, हो मी कबूल करतो, मी तुला म्हणालो. मग तू माझी बरोबरी करशील का? नाही, तू कर ना बरोबरी. मी तुला कधीच कमी लेखलेलं नाही, बायको आहेस म्हणून. मी तुझा हक्क, तुझा मान सन्मान कधीच डावललेला नाही. माझ्या आयुष्यात माझी ते ते काय म्हणतात असं म्हणून अर्जुननं पिस्तूलच्या टोकानं त्याचं डोकं खाजवायला सुरुवात केली आणि काहीतरी आठवत होता. आणि आता त्याच्या मराठीची होती बोंब आणि त्याला काही लवकर आठवेना तो एक छान महत्त्वाचा शब्द. आणि तो तिला म्हणाला, अगं काय म्हणतात ते? आणि तन्वी गाल फुगवून रागात म्हणाली, मला कसं माहीत? तुझ्या मनात काय आहे तुलाच माहीत. तसा अर्जुन आणखीन चिडला आणि तिच्या डोक्याला पिस्तूल लावून मला बायको आहेस ना माझी? मग तुला माहीत नाही माझ्या मनात कधी काय असतं? कुठे लक्ष असतं तुझं? तुझं माझ्यावर लक्ष नाही. मला काय बोलायचं आहे, माझ्या मनात काय आहे हे तुला का माहीत नाही सांग. असं म्हणून अर्जुननं तिला धारेवर धरलं. आणि तन्वी चकित होऊनच म्हणाली, अर्जुन अरे आता मी काही देव आहे का तुझ्या मनातलं ओळखायला? आणि अर्जुन म्हणाला, गॉड नाहीस पण गॉडपेक्षा कमी नाहीस माझ्यासाठी. असं म्हणतात की आई मुलाच्या मनातली प्रत्येक गोष्ट ओळखते, त्याच्या हसण्यामागचं कारण ओळखते, त्याच्या रडण्यामागचं कारण ओळखते. मला तर आई नाहीच. मग मी तिच्या जागी तुला मानलं आणि तिच्या जागी तुला बघितली. तुझ्यावर मी तितकंच प्रेम केलं. आणि तन्वी म्हणाली, हो मला माहीत आहे आणि मीही तुझ्यावर तितकंच प्रेम केलं. मी तुला बायको आणि आई दोघींचं प्रेम दिलं अर्जुन. आणि मग अर्जुन मला आता काय म्हणायचं होतं असं म्हणून अर्जुन पुन्हा डोकं खाजवून आठवायला लागला तो एक मराठीतला शब्द, पण त्याला आठवतच नव्हतं. आणि अर्जुन वैतागला आणि म्हणाला, शिट यार, अतुल इथे असायला हवा होता. तो बरोबर ओळखतं माझ्या मनातलं की मला काय म्हणायचं होतं. माझी बायको माझी नाहीच, माझा बेस्ट फ्रेंड फक्त माझा आहे. ही ऑलवेज विथ मी. वी आर नॉट फॉर मेड फॉर इच अदर तनू. कारण तुला तुझ्या नवऱ्याची कदरच नाही आणि आता तुला माझ्या मनातलं ओळखताच येत नाही. आणि आता तन्वीसुद्धा कन्फ्यूज झाली आणि म्हणाली, आता याला नक्की काय म्हणायचं होतं? आता मला कसं माहीत असेल? आणि ती त्याच्या हाताला पकडून म्हणाली, अर्जुन असू दे, जाऊ दे, विसर तो शब्द. तसं त्यानं तिचा हात झटकला. बहुतेक आता अर्जुन सरांना चढायला लागलेली होती आणि त्यांची गाडी शेवटच्या गिअरवर होती. आणि तो म्हणाला, असं कसं विसरू? तो शब्द विसरणं म्हणजे तुला विसरणं. अँड यू, तू 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 मिस तन्वी सुभेदार. तजेलदार चेहरा, नखरेल डोळे, छोटेसे केस आणि ती साडी. वाव, ऑल इज जस्ट ऑसम अँड जस्ट फॅन्टास्टिक. तुला तर मी पहिल्यांदा बघितलं आणि तुझ्या प्रेमात पडलो. तर तनू साडीतली तू अशी, तुझ्यासाठी तर मी काय काय केलं आणि मी तुला विसरून जा म्हणतेस? आता तन्वी पुन्हा त्याला म्हणाली, अर्जुन मला विसरून जा असं नाही म्हणाले, तो शब्द विसरून जा. आणि अर्जुन म्हणाला, नो, दॅट वर्ड मीन्स यू. तो शब्द म्हणजे तू आहेस. आणि तुला विसरू? मग मी तुला विसरल्यावर तू कुठं जाशील? बोल ना, कुठं जाशील? त्या डफर तुझ्या बेस्ट फ्रेंडकडे, विकीकडे जाशील? की तुझा हात पकडणारा, तुझ्यावरती एकतर्फी मरणारा विपुल आहुजा त्याच्याकडे जाशील? बट सॉरी बेबी, विपुल आहुजा तर कुठे आहे माहीतच आहे ना तुला. तो वरती ढगात, यावेळी तो रेस्ट इन पीसमध्ये आहे. आणि काय गं, तुझा फ्रेंड विकी कुठे आहे, ज्यानं तुझा हात पकडला होता? तेही कुठं? द वर्ल्ड बेस्ट मोस्ट रोमॅन्टिक प्लेस, स्वित्झर्लंड. वाव, हाऊ लकी यू आर तनू, की तुझ्या बेस्ट फ्रेंडने तुझा तिथे हात पकडला आणि तुलाही आवडलं होतं सगळं. त्यानं हात पकडला तर तू हसत होतीस. असं म्हणून अर्जुन स्वतःच टाळ्या वाजवत होता आणि आता त्याला पूर्वीचं सगळं सगळं आठवत होतं आणि उगीचच मेलेले मुर्दे उकरून काढत होता.
आणि तन्वी म्हणाली, अर्जुन आता इथे ते काढायची गरज आहे का? आणि अर्जुन म्हणाला, शटाप, अजिबात बोलायचं नाही. आता फक्त मी बोलणार आणि तू ऐकणार. अख्ख्या प्रेस समोर मला बोललीस आणि काय म्हणालीस? तू तुझ्या मुलाला निर्दोष साबित करणार. माझा मुलगा निर्दोष आहे, मला चांगलंच माहीत आहे. ज्यांना माझ्या मुलावर विश्वास नाही त्यांच्यासोबत मला थांबायचं नाही. तुझा मुलगा? कुठून आणला तू तुझा मुलगा? नॉनसेन्स. अख्ख्या जगासमोर घराचा तमाशा केलास तू आणि लोकांना चर्चेला विषय दिलास. आणि बघ, न्यूज लावून सगळीकडे तू हिरोईन म्हणून फेमस आहेस. घर सोडून गेली ना स्वतःच्या मुलासाठी. त्यामुळे तन्वी अर्जुन देसाई यांनी स्वतःच्या नवऱ्याविरोधात जाऊन मुलाची बाजू घेतली. आता काय होईल? ज्या तन्वी अर्जुन देसाई प्रत्येक गोष्टीत त्यांच्या नवऱ्याच्या मागे खंबीरपणे उभा असतात, आज त्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन आपल्या मुलाच्या बाजूने उभे आहेत. तन्वी अर्जुन देसाई नेहमीच त्यांच्या नवऱ्यासाठी लकी असतात. मग आता काय होणार? आर्यन देसाई जिंकेल की अर्जुन देसाई? आणि याचा तन्वी अर्जुनच्या नात्यावर काय परिणाम होईल? तन्वी अर्जुन समोर पडलाय मोठा पेच. एकीकडे नवरा की दुसरीकडे मुलगा. बघ, अशा बातम्या आहेत सगळ्या. आणि तू नॉनसेन्स. मी जा म्हणालं तर गुपचूप निघायचं सोडलं आणि तिथेच बडबड करत बसलीस. तुम्हा बायकांना अक्कल खूप कमी असते आणि म्हणून तुम्ही इथून डोक्यातून नाही तर इथून विचार करता, हार्टमधून. आणि म्हणून तुम्ही बॅकफूटवर राहता ऐन मोक्याला. नाहीतर कोणतीच लेडी कमी नाही या जगात, लक्षात ठेव. ती देशही सांभाळू शकते आणि घरही सांभाळू शकते. बांगड्या घातलेल्या त्या मनगटात इतकी ताकद असते. पण जिथं ॲट द लास्ट मोमेंटला डिसिजन घेण्याची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा तुम्ही लेडीज माइंडने विचार न करता हार्टने विचार करता. आणि म्हणून तुम्हाला तो डिसिजन घेताना तिथं ठेवलंच जात नाही. आणि आताही तू तेच केलं. तू मला ओळखलं नाहीस. तू इमोशनल झालीस. आणि कुणासाठी इमोशनल झालीस? टायगरसाठी, त्याच्या मुलांसाठी. आणि एक मदर आणि ग्रँड मदर होण्याच्या नादात तू तुझं बायकोचं कर्तव्य विसरली. आणि कधीतरी लग्नाच्या आधी बेस्ट बिझनेस वुमन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आणि स्वतःला शहाणी समजतेस का? खरं तर तू पळपुटी आहेस. लग्न झालं की ऑफिस सोडलं आणि माझ्या अंगावर टाकलं. आणि आता टायगरने जेव्हा ऑफिस सांभाळलं की पुन्हा घरी बसलीस. पण मला बघ, मी एकही दिवस घरी बसण्याचा विचार केला नाही आणि करणारही नाही. आणि तुला काय वाटलं? टायगर निर्दोष आहे, मला माहीत नाही. पण कधीतरी माझ्या जागेवर येऊन बघ, माझ्या खुर्चीत येऊन बघ, मग कळेल तुला किती प्रेशर असतं. आणि आता प्रेशर हे नाव अर्जुननंच काढलं. आणि त्याला आठवलं की आपल्यालासुद्धा खूप वेळ झालं प्रेशर लागलेली आहे. आणि तो तन्वीला डोळ्यांची उघडझाप करत म्हणाला, मी आलोच, टाईम प्लीज. असं म्हणून अर्जुनने या भांडणातून टाईम प्लीज घेतला आणि वॉशरूममध्ये गेला करंगळी वर करून. आणि अरे देवा, भांडणामध्ये कधी टाईम प्लीज असतो का? आणि आता तन्वीला त्याच्यासमोर थांबायलाच नको असं वाटलं. काहीही बोलतोय हा आणि कुठेतरी जाऊनच लपून बसावं. पण कुठे लपावं? जिथे जाईल तिथे येणार आणि तो शोधणार. आणि तिने आता अतुलला कॉल केला. अतुलनं लगेच फोन घेतला कारण तो बसला होता काम करत. आणि तन्वी हळूच म्हणाली, अतुल, अरे अर्जुननं किती पेग मारले? आणि अतुल म्हणाला, मॅडम, मी होतो तोपर्यंत 3 मारले, त्यानंतर किती घेतले आय डोंट नो. आणि तिकडून नेहा म्हणाले, मग मॅडम आणखीन 2 पेग त्याच्यामध्ये पकडा आणि 5 मारले असं समजा, कारण अतुल नेहमी जितकी घेतली त्याच्यापेक्षा 2 पेगने कमी सांगतो. आणि अतुल मनात म्हणाला, माय गॉड, या बायका पण कुठल्या मातीच्या बनलेल्या असतात, किती परफेक्ट ओळखता नाही मला. आणि अतुल हसून म्हणाला, नेहा, आय लव्ह यू यार, माझे डोळेच भरून आले. तू मला किती चांगले ओळखतेस हे मला आज कळलं. आणि इकडं तन्वीनं डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, मर गये. त्यानंतर नक्कीच त्यानं आणखीन पेग मारले. आणि इतके पेग मारल्यावर अर्जुन सर स्वतःचं सुद्धा ऐकणार नाहीत. मग माझं काय ऐकणार? आणि आता या डफरनं विकीचा विषय काढला, त्या विपुल अहुजाचा विषय काढला. काही गरज आहे का माझ्या भूतकाळात शिरायची? आणि आता येऊ देस त्याला, त्याची पण नताशा होतीच की, मी पण त्याचा भूतकाळ काढणार, असं ते चिडून म्हणाली.
आणि इतक्यात बाथरूममध्ये अर्जुन सरांनी त्यांची पॅन्ट काढली आणि तिथंच फेकली आणि मोठ्यानं ओरडला, टॉवेल. तशी तन्वी टॉवेल घेऊन पळाली आणि अर्जुननं तिचा हात पकडला आणि पुन्हा तशीच स्वित्झर्लंडमधल्या शॉवर खाली पकडली आणि थोडासा शॉवर ऑन केला आणि लगेच बंद केला आणि तन्वी थंड पाण्यानं भिजली आणि त्याच्याकडे शॉक होऊन बघायला लागली. आणि आता तिचा हात पकडून तो तिला बाहेर घेऊन आला. पुन्हा बेडवर बसला आणि तिला म्हणाला, जा बॉटल घेऊन ये. आणि ती म्हणाली, अर्जुन बास आता, तुला खूप चढली आहे. आणि अर्जुन पुन्हा तिच्यावर त्याचे नशिले डोळे रोखत म्हणाला, मी तुझ्या बापाची पीत नाही तर तुझ्या भावाची पितोय, असं म्हणून एकटाच हसायला लागला. आणि तन्वीला त्याचा राग आला, तिचा बाप काढला म्हणून. आणि आता ती म्हणाली, अर्जुन माझा बाप काढू नकोस, नाहीतर मी पण. तसं त्यानं तिला पकडली आणि बेडवर झोपवली आणि 2 भोवयांच्या मध्ये टिकलीवर पिस्तूल पकडून म्हणाला, काय म्हणालीस, बोल पुढे. आणि तन्वी घाबरून म्हणाली, काहीच नाही. पण तू मागाशी काय म्हणत होतास माझ्याबद्दल. पुन्हा त्याला आता कन्फ्युजनमध्ये तिनं टाकला आणि अर्जुन पुन्हा पिस्तूलनं डोकं खाजवत म्हणाला, मला काहीतरी म्हणायचं होतं की तू माझी, तू माझी, माझी 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 करून अर्जुन सर आता तिथंच लुडकले आणि तसंच तिला मिठीत घेऊन झोपला. त्याची बडबड नशेमधली सुरूच होती आणि त्याचा आवाज बारीक बारीक यायला लागला. आणि आता तो झोपताना म्हणाला, तू माझी अर्धांगिनी आहेस. म्हणजे त्याला हा शब्द आठवत नव्हता. आणि तन्वीनं तो शब्द ऐकला आणि डोक्यावरच हात मारून घेतला त्याच्या मिठीतच आणि हसून त्याच्या गालाची पप्पी घेतली आणि झोपली. आणि अर्जुन सरांच्या एका हातात पिस्तूल आणि दुसऱ्या हातात बायको, असं काहीसं रावडी चित्र होतं. आणि आता जेव्हा सकाळ झाली तेव्हा तन्वी जागी झाली आणि हळूच त्याच्या मिठीतून उठणार इतक्यात त्यानं पुन्हा हातातलं पिस्तूल तिच्या डोक्यावर ठेवलं. आणि तन्वी गुपचूप त्याच्या मिठीत खाली पडली आणि म्हणाली, ओ माय गॉड, याची अजून उतरली नाही का.